Hello everyone, this is Prachi and you're watching efutureinside.com, जिथे आपण शिकतो इंग्लिश आपल्या मातृभाषेतून. आपण मराठी बोलताना लिहिताना बऱ्याच म्हणींचा वापर करतो. उदाहरणार्थ उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, नाचता येईना अंगण वाकडे. तेव्हा आपल्याला ते ऐकणं किंवा वाचणं इंटरेस्टिंग वाटतं, बरोबर? तर प्रोवर्ब म्हणजेच म्हणी, आणि यामुळे आपण आपलं कम्युनिकेशन जास्त प्रभावी किंवा इम्प्रेसिव्ह करू शकतो. कारण यामुळे आपल्याला एका वाक्यात संपूर्ण अर्थ लक्षात येतो की समोरच्याला नेमकं काय म्हणायचंय. या मराठी म्हणींना इंग्रजीमध्ये नेमकं काय म्हणतात हे जर तुम्हाला माहिती असेल तर तुमच्या इंग्रजी बोलण्यात आणि लिहिण्यात नक्कीच सफाईदारपणा येईल. जर तुम्हालाही वाटतंय की तुमचं बोलणं समोरच्याला इम्प्रेसिव्ह आणि इंटरेस्टिंग वाटायला हवं तर हा व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आज आपण पाहणार आहोत मोस्ट कॉमन इंग्लिश प्रोवर्ब्स. ओके, सो लेट्स गेट स्टार्टेड. ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. उक्तीपेक्षा कृती श्रेष्ठ, म्हणजे नुसतं बोलण्यापेक्षा कृती करून दाखवलेली नेहमीच उपयुक्त ठरते. ॲक्शन्स स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. अ बॅड वर्कमॅन क्वारल्स विथ हिज टूल्स. नाचता येईना अंगण वाकडे, म्हणजे एखादं काम आपल्याला करता येत नसेल तेव्हा ते मान्य न करता आपला कमीपणा लपवण्यासाठी आपण त्यातच दोष आहे असं दाखवतो. A bad workman quarrels with his tools. A bird in hand is worth two in the bush. म्हणजे हातचं सोडून पळत्याच्या मागे लागू नये. जे आपल्या हातात आहे ते सोडून दुसरे मिळेल या आशेने हातातली गोष्ट पण आपण सोडून देणं. A bird in hand is worth two in the bush. A drawing man catches a straw. बुडत्याला काडीचा आधार, म्हणजे घोर संकटकाळी मिळालेली थोडीशी मदत देखील खूप महत्वाची असते. अ ड्रॉइंग मॅन कॅचेस अ स्ट्रॉ. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. गरजेला मदत करतो किंवा हात देतो तोच खरा मित्र. अ फ्रेंड इन नीड इज अ फ्रेंड इन डीड. अ पेनी सेव्ड इज अ पेनी गेन्ड. वाचवलेला पैसा म्हणजेच मिळवलेला पैसा. अ पेनी सेव्ड इज अ पेनी गेन्ड. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. गडगडीत जाणाऱ्या दगडाला शेवाळे चिटकत नाही, म्हणजेच अस्थिर मनुष्य यशस्वी होत नाही. अ रोलिंग स्टोन गॅदर्स नो मॉस. A stitch in time saves none. वेळीच केलेल्या उपायाने संभाव्य मोठी हानी टळते. एखाद्याचा उपाय लगेच केला तर आपल्याला येणारं संकट टळू शकतं. A stitch in time saves none. A word is enough for the wise. शहाण्याला शब्दाचा मार, म्हणजे जो शहाणा असतो, समजदार असतो, त्याला बोललेलं किंवा शब्दात सांगितलेलं लगेच समजतं. अ वर्ड इज इनफ फॉर द वाईज. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. प्रेमात आणि युद्धात सर्व काही माफ असतं. ऑल इज फेअर इन लव्ह अँड वॉर. ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. ज्याचा शेवट गोड ते सारंच गोड असतं. All is well that ends well. All that glitters is not gold. जे चमकते ते सोनच नसतं, म्हणजे चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोनं नसते. All that glitters is not gold. An apple a day keeps the doctor away. दररोज एक सफरचंद खा आणि डॉक्टरला दूर ठेवा. An apple a day keeps the doctor away. An empty vessel makes much noise. उथळ पाण्याला खळखळाट फार. An empty vessel
makes much noise. Barking dogs seldom bite. गरजेल ते पडेल काय, म्हणजे जे नुसतं बोलतात ते कृती करत नाही. Barking dogs seldom bite. Better late than never. कधीही न करण्यापेक्षा कोणतंही काम उशिरा केलेलं योग्य. Better late than never. Birds of a feather flocks together. सगळे एकाच माळेचे मणी असतात. Birds of a feather flocks together. Bones for latecomers. हजीर तो वजीर, म्हणजे जो ऐन वेळेला हजर असतो त्याचा फायदा होतो. Bones for latecomers. Contentment is happiness. संतोष हेच परमसुख, म्हणजे समाधान मानलं तर आपण खुश राहू शकतो. Contentment is happiness. Cut your coat according to your cloth. अंथरूण पाहून पाय पसरावेत. Cut your coat according to your cloth. Don't cross a bridge until you come to it. संकटे येण्यापूर्वीच त्याची चिंता करत बसू नका. Don't cross a bridge until you come to it. Early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise. लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे. म्हणजे जो लवकर झोपतो आणि लवकर उठतो त्याला आरोग्य संपत्ती ज्ञान लाभतं अशी म्हण आहे. म्हणजे थोडक्यात त्याचं आरोग्य चांगलं राहतं. अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग. संकटाच्या सागराला सुखाचा किनार असतो. म्हणजे एखादं संकट येऊन गेल्यानंतर सुख येणारच असतं. एव्हरी क्लाउड हॅज सिल्वर लायनिंग. एव्हरी डॉग हॅज इट्स डे. 4 दिवस सासूचे किंवा 4 दिवस सुनेचे असं आपण म्हणतो. याचा अर्थ प्रत्येकाची वेळ येणार असते. एव्हरी डॉग हॅज इट्स डे. एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन. घरोघरी मातीच्या चुली, म्हणजे सगळीकडे सारखीच परिस्थिती असते. एव्हरी हाऊस हॅज इट्स स्केलेटन. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे. ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. इट टेक्स 2 टू मेक अ कॉरल. टाळी एका हाताने वाजत नाही. इट टेक्स 2 टू मेक अ कॉरल. लाफ अँड ग्रो फॅट. हसा आणि लठ्ठ व्हा. Laugh and grow fat. Listen to people but obey your conscience. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. Listen to people but obey your conscience. Look before you leap. पूर्ण विचार केल्याशिवाय कृती करू नका. Look before you leap. Make hay while the sun shines. तापल्या तव्यावर पोळी भाजून घ्या. Make hay while the sun shines. Man proposes, God disposes. मनुष्य योजतो एक, देवाच्या मनात असते निराळेच. Man proposes, God disposes. Many hands make light work. अनेकांच्या सहकार्याने काम सोपे बनते. Many hands make light work. Might is right. बळी तो कान पिळी. Might is right.
मनी बजेट्स मनी. पैशापाशी पैसा जातो. मनी बजेट्स मनी. मनी मेक्स द मेअर गो. दाम करी काम. मनी मेक्स द मेअर गो. मोर हेस्ट लेस स्पीड. फार घाई कमी वेग. मोर हेस्ट लेस स्पीड. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. गरज ही शोधाची जननी आहे. नेसेसिटी इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन. नो पेन्स नो गेन्स. कष्टाशिवाय फळ नाही. नो पेन्स नो गेन्स. नो रोज विदाउट अ थॉर्न. काट्या वाचून गुलाब नाही. नो रोज विदाउट अ थॉर्न. नो स्मोक विदाउट फायर. विस्तवाशिवाय धूर नाही. नो स्मोक विदाउट फायर. वन गुड टर्न डिझर्व्स अनदर. उपकाराची फेड उपकारानेच करावी. वन गुड टर्न डिझर्व्स अनदर. वन स्वॉलो डज नॉट मेक अ समर. एखाद्या उदाहरणावरून नियम सिद्ध होत नाही. वन स्वॉलो डज नॉट मेक अ समर. आउट ऑफ साइट आउट ऑफ माइंड. दृष्टी आड सृष्टी. आउट ऑफ साइट आउट ऑफ माइंड. आउट ऑफ द फ्राईंग पॅन इनटू द फायर. आगीतून फुफाट्यात जाणे. आउट ऑफ द फ्राईंग पॅन इनटू द फायर. पेनी वाईज पाऊंड फुलिश. बारीक सारीक बाबतीत काटकसर करणे आणि मोठ्या बाबतीत उधळणे. पेनी वाईज पाऊंड फुलिश. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. सरावाने माणूस परिपूर्ण बनतो. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. रीप ॲज यू सॉ. पेरावे तसे उगवते किंवा करावे तसे भरावे. रीप ॲज यू सॉ. स्लो अँड स्टडी विन द रेस. सावकाश आणि सातत्याने काम केल्याने यश नक्की मिळते. स्लो अँड स्टडी विन द रेस. तर अशा पद्धतीने आपण हे प्रोवर्ब्स बघितले आहेत. अशा म्हणींचा किंवा या प्रोवर्बचा वापर तुम्ही तुमच्या इंग्लिश बोलण्यात किंवा लिहिण्यात केला तर ते नक्कीच समोरच्याला इम्प्रेसिव्ह वाटेल आणि इफेक्टिव्ह वाटेल. त्यामुळे योग्य वेळेला त्याचा वापर नक्की करा. आणि अशाच सोप्या पद्धतीने इंग्लिश ग्रामर कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करण्यासाठी चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय बाय. कीप प्रॅक्टिसिंग.